तर नमस्कार मंडळी, आणि वाजले आहेत बरोबर सकाळचे 9:30 झालेत आणि आज आहे दिनांक 30 मे 2026 आणि आपण आहोत बरेलीला. तर निघण्याच्या पूर्वी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आजचा प्लान असा आहे की आपण जाणार आहोत अयोध्येला. पण अयोध्येला जाण्याच्या अगोदर लक्षात नाही आलं माझ्या. तर आजचा प्लान असा आहे की आपण जाणार आहोत अयोध्येला. आणि अयोध्येला जाण्याचा दुसरा एक मार्ग आहे, पण आपण थोडासा लॉंग कट बघितलेला आहे आणि तो आहे म्हणजे आपण 3 एक्सप्रेसवे. एक आहे गंगा एक्सप्रेसवे, दुसरा आहे आग्रा लखनौ एक्सप्रेसवे म्हणजे ताज एक्सप्रेसवे, आणि तिसरा आहे पूर्वांचल एक्सप्रेसवे. तर हे 3 एक्सप्रेसवे आपण करणार आहेत आणि आपला हॉटेलपर्यंत 500 किलोमीटर एक्झॅक्टली होत आहेत. तर बघूया. तर सगळे सेट, सुरभी, गजानन, गार्गी ऑल सेट. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ब्लॅक फॉरेस्ट होता ना तो, असं ना होता. चलो भाई, चलो बाय बाय बरेली. बाय बाय बरेली. तुम्हाला बरोबर जमते ना बसायला? हो, एकदम मस्त आहे मॅडम. नाही, सीट म्हणजे काय पाठी सीट एकदम ओके. बरेली रेल्वे स्टेशन. हाँ, तो बरोबर बोललेला बरेली. तो माणूस नाही भेटला, मी त्याला विचारलं आता. कल मेरी से किसी ने बात की, आप थे क्या? तो नहीं. और किससे बात हुई? कौन? मराठी में बात करे तो त्याने उरोज नाव होतं. काय नाव होतं? उरोज. मला म्हणून ते कळत नव्हतं नाव. मी म्हटलं मेरे साथ मराठी में बात करे. एकदम स्टेशनच्या जवळ साहेब हो. चालत जा. कुठलं स्टेशन आहे आता हे? समोरचं तुमचं शूटिंग येतंय का? बरेली रेल्वे स्टेशन. काय होतं, स्टाफ होता यार कोण. एकदम वेल मॅनर्ड. हो, म्हणजे सगळाच. हा तो बॅग न्यायला वगैरे आलेला तो पण, तो काल जेवणा तिथे होता तो पण, सकाळी ब्रेकफास्टला होता तो पण. राईट साईडला बरेली स्टेशन आहे. नाही, समोर होते. अरे बाबा, यांची सगळी लाईन आहे की काय? हाचा रस्ता आहे की काय? अरे आज माझा टर्न कधी कर की? ए नाही, संध्याकाळी पोहोचू. मॅडम हवेला लागले घेऊ तुमचे. हो, हे गाडी तोपर्यंत संपन्न 55 मिनिटं. मग सरांचा 1 तास घेतो. नाही सर जेव्हा तिकडे येतो बोलवते. सर जेव्हा पाठी बसतील ना, सर जेव्हा पाठी बसतील ना, तेव्हा सरांची गाडी सर फरमाय. ड्रायव्हिंग करताना सर गाडी नाही एन्जॉय करणार. तेव्हा त्याला एक मी काव्य मस्त काव्य रत्न लावतो. सगळे झोपून जाऊ. नाही सर, तेव्हा त्यांना सरांना पाठी बसली ना किंवा ड्रायव्हिंग नाही करत, तेव्हा सरांना गाडी सुचतात. मला जर मी एकटा असेल ना मॅडम, हां, मी काय करतो, व्याख्यान लावित असतो. हो काय? हो, मला ते ऐकायला लय बघा, आवडतं. हे बरेली स्टेशन रेल्वे स्टेशन ना, मुंबईहून येत असेल ना गाडी तिथं. मी हो, आहे ना. ती बाटली उचला बरं मॅडम, इकडे द्या पैसे. तुम्हाला म्हटलं ते कुठला झेंडा काढला? त्याच्यानंतर तुम्ही काय खाल्लं? डोसा वगैरे घेतला त्यांच्याकडून? डोसा घेतला, 2 वडे घेतले, परत शेवाईचं ते होतं ना, ते मस्त होतं. ते पण मस्त होतं. एक आमलेटचे ते 2 स्लाइस घेतले. आमलेट, हा ते 2 केक घेतले. ते आमलेट, कारण की ते एकदम खास नाहीये ना. म्हटलं ती कालची लोहा गाठवली. मी म्हटलं नाही, हम लोग को तो अच्छा लगा और उन्होंने बहुत काम किया. म्हणजे नाही, ती सगळीकडे जाऊन आलेली असते. काय बोललं की मैं गई थी वहाँ पे 1 महीने पहले गई थी, 2 महीने लगे. मुंबई में आई थी लास्ट में. म्हणजे नहीं, मैं 3-4 महीने पहले गई थी धारचूला, तो हम लोग वहीं रुके थे, तो अच्छा नहीं था. मी म्हटलं आता तरी काम केलंय, खूप काम चालू पण आहे, पण चांगले रूम होतं काय, एवढं काय नव्हतं सर. चांगलं नाव ठेवण्याची जागा नव्हती. इव्हन त्यांचं ब्रेकफास्ट आणि जेवण पण चांगलं होतं. 60 पण चांगली होती त्याची. आणि तो बाहेरचा धारचूला बघ ना कसा आहे. हो बापरे, सगळं स्लमच वाटतं ना ते. त्या पर्स्पेक्टिव्ह ते बरोबर.
इथे पण आर्मी ना. मी बघा आम्ही काय काय खाल्लं. काय खाल्लं, एक मसाला डोसा खाल्ला, सँडविच घेतलेलं तिने पहिलं होतं ते, नंतर त्या शेवया थोड्याशा घेतल्या मला टेस्ट करायच्या होत्या, कारण मी घरी बनवते याला नाश्त्याला, पण यावेळेला लाल दिसल्यामुळे मी घेतलं, तर त्यांनी मसाला टाकून बनवलेला आहे. आता मी पण एकदा मसाला टाकून बनवेल. छान होते बघ. हां. नंतर ऑमलेट आणि ब्रेड घेतलं. ब्रेड एकच घेतला पण मी, ब्रेड स्लाइस. आणखीन पफ घेतलेला पण तुम्हाला आवडला नाही म्हणून मी ठेवून दिला. मेदूवडा एक घेतला आणि तो पोटॅटो चीज बॉल एक घेतला. बस सर, ते सलाड फ्रुट्स वगैरे नाही बाबा. मी खाल्ले, थोडं फ्रूट खाल्ले. मी नाही खाल्ले. मी याच्यातच ज्यूस पण नाही प्यायली. मी मेथीचं पाणी प्यायली ते थोडंसं. मिक्स ज्यूस चांगला आवडतो. आणि एक हे घेतलं शेवटी कॉफी. आणि मी शेट्टी सोबत फिरायला गेलतो ना औरंगाबादला, संभाजीनगरला. हां. तिथं पण शेट्टी शहाजीमध्ये राहिला होता. तिकडे पण आहे का सयाजी? हा, सगळीकडे पुण्याला आहे, संभाजीनगरला आहे, कोल्हापूरला आहे. कोण आहे सयाजी नावावर? मराठी असेल ना कोणतरी? काय म्हणतो पण हाय, सयाजीच्या पण वेगवेगळे आहे. सयाजी काहीतरी वेगळं नाव, नाही ओनर मराठी असेल वाटतं कोणतरी. असं काहीतरी. सगळे एक सेम नावं नाही. तसे आम्ही तिथं डॉमेट्री केली ती शेट्टी ना ईशवाली. मला वाटतं 550 का 500 रुपये होते काहीतरी. ओके. गोव्याला पण गेलो तिने डॉमेट्रीच केली ती. डॉमेट्री इथं पण होती बरेली स्टेशनला. ओके. हो, 600 रुपये. मग ती वेगळी असते का? हो, एसी रूम सगळं नाही पण मग त्याच्या हॉटेलचं नसतं? हॉटेलच असतं ते. नाही यावाल्या हॉटेलचं लोकांचं नसतं का? नाही यांचं नसतं हे, नाही ते. मग ड्रायव्हर लोकांसाठी वेगळी असते का? मग आपल्याला काही माहित नव्हतं. मग इथे असते, जर माहित असेल तर पाठवलं असतं तुम्हाला तिथे. आणि त्यांचं गरम पाणी, त्यांची लई सुविधा मॅडम. गोव्याला पण होतं ना डॉर्मेटरीमध्ये, तिथं त्यांचं एसी रूम, ड्रायव्हर. आता कालच्या तुमच्या डॉर्मेटरीमध्ये कसं होतं? पंखे वगैरे होते, कूलर होता एक, अरे वा. संडास बाथरूम आतमध्ये सगळं होतं. आणि बाथरूमला गरम पाणी होतं का? गरम पाणी काय करायचं आता खाली. हा ते पण आहे. शावर चालू केला, मस्त उभं राहिलं 10 मिनिटं. साबण लावली. घरी फोन केलात की नाही? घरी फोन केला, बायको म्हणजे आधी फोन करू नका. का? आजोबा गेले काय तुम्हाला? गेले काय? असं वाटतंय, कारण काल सुट्टी होणार होती, म्हणजे आयुष्यामधून काढलं होते ते. ओके. वय पण लय झालं, लय 10 रुपये. किती वय होतं? हो, त्यांचं एक 85च्या आसपास वय असेल मॅडम. हा, मग दारू पण 85 म्हणजे टू मच. हो, 85. दारू वगैरे पण नाही. देशी पाहिजे हो, देशी पिऊन मी त्यांना सांगितलं होतं लागतं ना. उसाला आता पाणी नाही आमच्याकडे. हे बघ गाडी बरेली सिटी. स्लॅबवाली घरं ना या लोकांकडे. काय? यांच्या पाठीमागे जे घर आहेत ना, पाठीमागच्या साईडला प्लास्टर नाही करत. बघा सगळे घरं बघा. का पण? तिकडे सिस्टीम तशी आहे. समोरच आणि पुढून फक्त रेखावा. बस पाठीमागून सगळं मोकळं. किती चांगलं घर बघा तुम्ही, तुम्हाला ते दिसतात. हो. हे बघा, इकडे पण बघा, तेव्हा ते वरती बघा, हे पुढे बघा. आणि ह्या साईडला कौलार आहे ना, जीवात पत्रा पण नाही, सगळे स्लॅबवाली घर. स्लॅब आणि पत्र पण नाही तर कशा? आपल्याला असं एवढं चांगलं हॉटेल बायपासला नसतं भेटलं सर कुठं. हे आता हे बाहेर आलं आपण. हे बाहेर आलो आपण, इकडे काय नसतं भेटलं. आपल्याला बदायूं जो आहे ना, तिकडे जायचं आहे आपल्याला. तिकडनं तो गंगा एक्सप्रेसवे चालू होणार, म्हणजे चालू होतो मेरठपासून, पण हे तिकडचं इंटरचेंज आहे, बरेली इंटरचेंज म्हणतात. आपण अमृतून गेलेला कसं जॉईन करतात तसं. हां बरोबर. बलिया, बदायूं, मथुरा.